छत्रपतींना मानवंदना करून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील अभिवादन करून आज होत असलेली ही विजयी सभा नारंगावकरांची, नारंगावच्या जनतेने दिलेलं कौल आणि आम्ही पराजय पचवू शकतो आणि जय कसा आम्ही पचवतो हे दाखवणारं दृश्य या ठिकाणी पाहण्यासाठी निश्चितपणाने या मंचावर आलेले नेतेगण, ज्यामध्ये खरोखरच आप्पाचं कौतुक करावं, माझे जिल्हा परिषदेतील सहयोगी आहेत आणि त्यांना कधी हाक मारली, बापूभाऊंनी सांगितलं, आमंत्रित केलं, ते आले नाही असं होत नाही आणि ते आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहे याचा आपल्याला आनंद आहे। या ठिकाणी उपस्थित ज्यांनी हे स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्षात उतरत असताना जो आनंद ज्यांच्या मनामध्ये असे आमचे मार्गदर्शक बाळासाहेब पाटील, की खरोखरच तरुणपणी मी पाहिलेलं स्वप्न एक दिवस तरी खरं व्हावं, ज्याच्या जीवनामध्ये ज्याने राजकारणासोबत परमार्थ समाजकारण आणलं आणि म्हणून जेव्हा कुठली गोष्ट घडते त्याच्या पाठीमागे परमार्थ हा लागतोच आणि ते बाळासाहेबांमध्ये आहे, म्हणून त्यांचं देखील आशीर्वाद या ठिकाणी प्रथम आहे। या ठिकाणी उपस्थितांमध्ये सत्यशील भाऊ शेरकर ते म्हणाले, माझं काही काम, अहो तुम्ही शेतकऱ्यांचे नेते आहात, एका साखर कारखान्याचे चेअरमॅन म्हणून तुमच्याकडे पाहत असताना तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा आवाज म्हणून पाहिला जातोय आणि तुमच्या पूर्वजांनी जे काही बाबांनी आणि अण्णांनी आपल्याला वसावासा दिलाय तो चालवत असताना निश्चितपणाने तो आपण नम्रपणाने चालवताय, म्हणून तुमचं प्रत्येक गावात मांडणारा कोणी ना कोणीतरी आपल्या जीवाभावाचे असणं हे स्वाभाविक आहे आणि का असू नये, शेतकऱ्यांचे वाली आहेत। या ठिकाणी उपस्थित असलेले पॅनल प्रमुख म्हणून ज्यांनी ही धुरा सांभाळली आणि धुरा सांभाळत असताना खाली बसलेत वाणी बाबा, वाणी साहेब यांनी प्रयत्न केला 2 वेळा। आप्पा त्यांचं म्हणणं होतं की ताई आता काहीतरी ठरवलं पाहिजे। मी म्हटलं ठरवणारा नारंगावकर आहे, तो अधिकार नारंगावकरांचा आहे। बाबूभाऊ आणि ते आल्यानंतर मी सांगितलं की संतोष नानाने बाबूभाऊ जे ठरवतील ते योग्यच असेल आणि योग्य जे होत असतं त्याला मम म्हणायचं असतं, तथास्तु म्हणायचं असतं आणि तेच नेत्याचं काम असतं। त्याचा विश्वास हा प्रचंड असावा लागतो त्या आपल्या असणाऱ्या सहयोग्यांवर आणि माझे सहयोगी ज्या पद्धतीने वाघिणीचे छावे वाघिणीने तयार केले आहेत त्या मुशीतले आहेत, मला अजिबात चिंता नव्हती। म्हणून या ठिकाणी मतदार राजा किती दिलेर आहे, त्यांनी जे जे काही मागितलं ते देण्याचं काम ग्रामपंचायतीने लगेच मागणी केल्याबरोबर नानांनी ते वाजवायचं, माझ्यापर्यंत आल्यानंतर ते मी नेत्यांपर्यंत वरच्या न्यायचं आणि करून आणायचं ही माझी जबाबदारी होती, ती मी प्रामाणिकपणे करण्याचं काम केलं। या ठिकाणी आज या मंचावर पॅनल प्रमुख म्हणून अनेकांनी भूमिका बजावल्या, ज्याच्यामध्ये नानांचा रोल असेल, परंतु त्याचबरोबर गावगाडा हाकत असताना वाजगे संतोष भाऊ याने देखील ती भूमिका घेतली, सूरज वाजगे याने देखील भूमिका घेतली, राजे प्रतिष्ठानमध्ये ज्याने सुरुवात केली आणि आज ज्याला वाटलं की नाही योग्य तराजू जिथे झुकतोय त्या तराजूत आपण आपलं माप टाकलं पाहिजे आणि म्हणून न्यायाच्या अपेक्षेने आलेल्या त्याला देखील आपण या ठिकाणी कौतुकाची थाप दिली पाहिजे। या ठिकाणी
राजेश भाऊ कोले हे देखील एक आगळं-वेगळं नेतृत्व आहे. त्यांनी देखील आणि विकास 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 फक्त विकास हाच आमचा ध्यास असं जेव्हा म्हणतो तो विकास भाऊ तोडकरी हा देखील या ठिकाणी या पॅनलमध्ये प्रमुख आहे. ज्याला उभं राहायचं होतं परंतु त्याने ऐन वेळेला बघितलं की अनिल भैयाच्यासाठी दाद्यासाठी ताईचा सुद्धा आग्रह आहे की त्या कुटुंबातली त्याची बायको व्हावी. कारण दाद्याची इच्छा होती. मागच्या वेळी जेव्हा बाबूभाऊचं नारायणवाडीमध्ये मी नाव पुकारलं की सरपंच कोण होणार त्यावेळी त्याने माझ्याकडे पाहिलं. मला नाना म्हटले त्याची इच्छा आहे. परंतु ती इच्छा आज आपण या ठिकाणी पूर्ण केल्याचं समाधान आपल्याला होत असताना या आमच्या अजित भाऊचं देखील त्याच्यामध्ये योगदान आहे, त्याग आहे. या ठिकाणी अनेकांनी त्याग सुद्धा केलेला आहे आणि म्हणून ज्यांनी त्याग केला जो एक आपल्यातला माणिक निसटला त्याचं सुद्धा आपण पुनर्वसन करू आणि जे मागच्या वेळेला राहून गेलं होतं ते परिपूर्ण करण्यासाठी जनतेने आम्हाला 5 नंबरमधून सुद्धा साथ दिली. तर खरोखरच आम्ही 5 नंबरच्या मतदारांचं देखील कौतुक करतो. कारण त्या ठिकाणी आपला हेमंत भाऊ मागच्या वेळी ती जिवारी लागलेलं होतं आणि मी 3 महिन्यापूर्वीच म्हटलं होतं एका वाढदिवसात आता लवकरच पाहूया, नुसतं बोलू नका, करून दाखवा. या ठिकाणी या मंचावर सगळे जेव्हा माझी आपण करणार नाही तेव्हा तुम्ही आजही कधीच भविष्यात मागे फिरून बघायची वेळ येणार नाही. आणि या सगळ्यांचं चक्रधर कोणी असेल, बाबूभाऊचा चक्रधर कोणी असेल तर तो आमचा ईश्वर आहे. कारण त्याचा आज वाढदिवस आहे. कारण खरोखरच ती गाडी जेव्हा धावते ना त्यावेळी मला सतत काळजी वाटते की ह्याने जरा थोडं कमी ब्रेक लावावा, थोडं कमी पळावं. कारण मी तितक्याच वेगाने पळते पण आईचा जीव लेकराकडे जास्त असतो. मी काय करते, माझ्या पुढे तो 4 पावलं आहे परंतु त्याचा आज वाढदिवस आहे, त्याचं देखील कौतुक केलं पाहिजे. या ठिकाणी जे निवडून आले त्या सर्वांच्या पाठीमागे त्यांचा मित्रपरिवार, त्यांच्या कुटुंबातल्या पुरुष आले, महिलांचं योगदान आहे, आईचा आशीर्वाद आहे, बापाचा आशीर्वाद आहे, बायकोची साथ आहे, बहिणीचा आशीर्वाद आहे आणि सगळ्यांनी मिळून इथे कष्ट घेतले तो मित्रपरिवार आहे. हे आपल्याला दिसून चालणार नाही. आई मुक्ताईचा आशीर्वाद घेत असताना निश्चितपणाने बाळासाहेब पाटे हे देखील त्या ठिकाणी जे येणाऱ्या पिढीला घडवण्याचं दालन त्यांनी उघडं केलेलं आहे. स्वामी समर्थांची ती भक्ती करतात आणि म्हणून त्या भक्तीच्या रूपाने देखील महिला भगिनी त्या ठिकाणी येणारी लेकरं घडतायत, त्याचं देखील पुण्य निश्चितपणाने कामाला येतं. या ठिकाणी मीडिया म्हणून मीडियाने देखील आम्हाला साथ दिली, त्या मीडियाचं देखील आम्ही कौतुक करतो. कौतुक केल्याशिवाय आज कौतुकाचा दिवस आहे, कौतुकाचा वर्षाव कुणावरही केल्याशिवाय कमी पडता कामा नये आप्पा. त्यामुळे या निवडून आलेल्या आमच्या महिला मोठ्या संख्येने 10 महिला आहेत आणि या महिलांचं योगदान येणाऱ्या काळामध्ये आपण पाहाल. पण मी सरपंच म्हणून निश्चितपणाने ताईला सांगू इच्छिते की डॉक्टर ही पदवी नुसती लावू नका, डॉक्टर ही पदवी नुसती लावू नका, खऱ्या अर्थाने डॉक्टर सारखंच काम या जनतेला अपेक्षित आहे. या तालुक्यात ज्यांना संधी देऊन करता आलं नाही ते तुम्ही करायला हाती घ्या. आशाताई तुमच्या पाठीशी आहे. या ठिकाणी आपण कमी पडणार नाही. कारण संतोष नानांनी सांगितलं की बाबूभाऊचं आणि त्यांचं काय विजन आहे, तर खरोखरच रस्त्यावरचं गाव आहे. अतोनात आम्हाला गोष्टींना सामोरे जावं लागतं. याच 10 दिवसात आप्पा 6 तरुण आम्ही गमावले, 6 तरुण गमावले. इतके टेस्टमध्ये मुलं जगतात आणि कुणाशी संवाद न केल्यामुळे दुःख वाटून घेत नाही आणि त्यामुळे आपण ही अनेक तरुण ही माणकं गमावलेली आहेत. राजे छत्रपतींचे जेव्हा छावे म्हणतो तर राजे छत्रपतींसारखंच कर्तृत्व आणि नेतृत्व आणि दातृत्व या ग्रामपंचायतीकडनं सगळ्यांना अभिप्रेत आहे. ते केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. या ठिकाणी निश्चितपणाने आपण
तमाशा पंढरी म्हणून या नारंगावची ओळख संपूर्ण देशभरात नाही तर जगभरात आहे. आणि जी त्यांना मिळवून दिली त्या विठाबाईंच्या निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये, कारण आप्पा जेव्हा बापू शिवतळे यांनी आम्हाला याच एज्युकेशनमध्ये जागा देऊ केली, जशी आमची प्रादेशिकमधून करोनामध्ये योजना 25 कोटीची उभी राहिली लोणीकरांच्या माध्यमातून, प्रकाश मेहतांच्या माध्यमातून, आणि भुजबळ जे बाबू भाऊचे वर्गमित्र आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी शाखा अभियंता म्हणून नंतर आता ते AC झाले. परंतु ज्यांनी केलं त्याला केलं म्हणायची दानत ठेवली तर काहीच कमी पडत नाही. परंतु त्या काळात देखील ते पाण्याचा प्रश्न हा गंभीरपणाने आपण घेतला. कारण शाबीरभाई शेख यांनी ज्या वेळेला मंत्री झाले या भूमीतले भूमिपुत्र म्हणून, त्यांनी देखील या गावाला पाणी दिलं सगळ्यात पहिलं आणि आमच्या महिलांचा प्रश्न सोडवला होता. आणि तीच घेतलेला वसा पुढे चालवायचं काम आम्ही करत आहोत. या ठिकाणी 6 नंबर वॉर्ड ताई डेंजर झोन, मी म्हटलं ठीक आहे असू द्या. 5 नंबर वॉर्ड ताई ही सीट ओके. ताई 1 नंबर वॉर्ड मी फक्त ऐकायची, ऐकून फक्त माहिती घ्यायची. आणि मला माहीत होतं, कारण या ठिकाणी जी काही उमदपणाच्या भाषा झाल्या आम्ही कधीच बोललो नाही, आम्ही कधीच नारंगावकरांच्या मध्ये आलो नाही. कारण ज्यांना दिला त्यांच्यावर असणारा विश्वास, आपण जेव्हा संस्कार करतो त्या संस्कारावर, आपण घडवलेल्या कार्यकर्त्यावर आपला इतका प्रचंड विश्वास असला पाहिजे की जीव गेला तर बेहतर, परंतु तो प्राणाची आहुती देईल, परंतु तडजोड करणार नाही, चुकीचं वागणार नाही. हे ज्याला कळलं तोच नेता होण्याच्या योग्यतेचा आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्तीला वाटतं. आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा निर्णय त्यांच्यासाठी खुला. ज्या वेळेला ग्रामपंचायत मागची निवडून आली त्यावेळेला त्यांना पदग्रहण करेपर्यंतच आशाताई, पुन्हा आम्ही त्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी सांगेल ते काम करायचं कधीही पाऊल ठेवलं नाही. कारण आपला त्याच्यात इंटरेस्टच नाही. आमचं धैर्य धोरण वेगळं आहे, आमचं स्वप्न वेगळं आहे. ते निश्चितपणाने या तालुक्यात पूर्ण होईल, कारण तो तुमचाच आशीर्वाद असणार आहे, हा विश्वास आम्हाला आहे. पण ही जिजाऊची लेक, ही सावित्रीची लेक सांगू इच्छिते की आज तुम्ही सर्वजण लक्ष देऊन ऐकत असताना तुम्हाला वाटलं असेल की किती घाले घालण्याचे प्रयत्न केले. पहिली सुरुवात, पहिली थिंगी पडली. मी जेव्हा सांगितलं वाणी साहेबांना आणि बाबू बोललं की उद्या गाव बैठक लावा आणि तुम्ही संतोष नाना निर्णय घ्या, गावाला विचारात घ्या, त्याच रात्री इथं खलबतं सुरू झाली. नुसती खलबतं सुरू झाली नाही, फोडाफोडीची राजकारण सुरू झाली. मुघलांसारखे वागायला लागले. ज्या मुघलांना घालवता राजांनी स्वराज्याचं तोरण बांधताना किती कष्ट घेतले, किती वेदना घेतल्या, किती गमावले अशा शौरवीरांना, ते आम्हाला वाटलं की ते दिवस परत आले की काय, अशी भीती वाटू लागली. परंतु जे गेले त्यांना आज पश्चाताप होतोय. जे गेले त्यांना आज पश्चाताप निश्चित होत असणार आहे. कारण ही विजयी सभा कुठून तरी ते ऐकत असतील, कुठून तरी ते पाहत असतील. ते ताईवर प्रेम करणारे आहेत. त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्हाला ताईला भेटायचं आहे, परंतु जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत कुठलीही बोलणी होणार नाही, ही ठाम भूमिका माझी होती. कारण विश्वास हा प्रबळ असावा लागतो. विश्वासाच्या जीवावरच स्थिती जर काबीज केली जातात आणि ती काबीज केली गेली ती तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, नारंगावकरांच्या आशीर्वादाने. या ठिकाणी नानांनी बराचसा उल्लेख केला, बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. मग पाणी योजना असेल, गॅस शवदायनी असेल, या ठिकाणी असणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये जो कचरा प्रकल्प आहे तो प्रकल्प 5.5 कोटीचा आहे. महाराष्ट्रात एकमेव असणारा हा प्रोजेक्ट या ठिकाणी मार्गी लावायचं काम माझं आहे. मी करणार, होय बोलते तेच करणार आणि आधी करूनच दाखवणार. जसं आज यांनी सगळ्यांनी ठरवलं की नाही, आधी आपण विकासालाच सुरुवात करूया. परंतु विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. हॉस्पिटल उभं राहील, या ठिकाणी असणारी सांडपाण्याची व्यवस्था ती देखील केली जाईल. नदीचं काम जे हाती घेतलंय बाबू भाऊने त्याला आणखीन गती प्राप्त होईल.
परंतु या शहरामध्ये ज्या वेळेला बावनकुळे साहेब आणि या ठिकाणी मुरली अण्णा मोहळाले आप्पा, जेव्हा आम्ही त्यांना शुभम सोसायटीमध्ये जेवायला डॉक्टर कटेंकडे घेऊन गेलो, त्यावेळी तिथे पाहिल्यानंतर, पाऊल टाकल्यानंतर ते म्हणाले की अरे हे तर कोठूरपेक्षा पण भारी आहे. त्यांना नवल वाटलं, परंतु निश्चितपणाने बोलवचन देऊन नाही होत. दुसरं पुणं वसूया, दुसरं नारंगाव करूया, ह्या झाल्या गप्पा. आपण संधी घेतल्यानंतर आपण काय केलं याचा विचार जर केला तर आठवा तुम्ही की काळवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक आजही लक्षवेधी तिथे प्रतीक्षेत आहे. कुठे? विधानसभेत. त्या ठिकाणी लक्षवेधी आपल्याला करावी लागली. असं तर नेतृत्व आहे आपलं, असं तर नेतृत्व आहे आपलं. आप्पा उद्या निवडणूक आणि आज 2.5 कोटीची बोगस कामांची भूमिपूजन, भूतोना भवितो आणि 40 वर्ष ज्यांना सत्ता देण्यासाठी पक्षाने कष्ट केले, तो सूरज भाऊ ज्यांचं नेतृत्व तो स्वीकारतो, त्या शरदचंद्र पवार साहेबांच्या मेहरबानीने 40 वर्ष तुम्हाला संध्या मिळाल्या. पण त्या संध्यांचं पालन तुम्हाला करता आलं नाही, त्या संध्या तुम्हाला जनतेसाठी घेता आल्या नाही. आत्ताचा आमचा विकास माहिती आहे का? आमचा विकास एक भल्ली मोठी शाळा, एक तर इकडं आता एज्युकेशनमध्ये उभी केलेलीच होती आधीच्या पिढीने, आता नव्या उभरत्या नेतृत्वाने येडगावमध्ये मोठी शाळा उभी केली. हा आमच्या तालुक्याचा विकास आणि विकासाचा अजेंडा पाहून घ्या. 4.5 वर्षात. आणि 8वा पाणी प्रश्न. दर आता आम्हाला वेळ लागलाय. अरे पाणी प्रश्न आला मग जलसमाधी होते का? वडसमध्ये आम्ही जाऊया, आम्ही पुढे. येडगावमध्ये आंदोलन होते का? येतो ना मी. कशासाठी? बाबाले कृष्णाखोऱ्याचा लाल दिवा तुमच्या घरात होता 15 वर्ष, पण या तालुक्यात 5 धरणं उभी राहिली, पण एकाही धरणाचं पुनर्वसन झालं असेल तर या चौकात आणि सांगा कोणाचं पुनर्वसन केलं, कोणाला नोकऱ्या दिल्या, किती लोकांचं भलं केलं. आप्पा विचार करण्यासाठी गोष्ट आहे. लाल दिवा घेऊन फिरलो परंतु आम्ही न्याय देऊ शकलो नाही. पण आत्ताच्या उभरत्या नेतृत्वाने सुद्धा लाल दिव्याचा वापर केला, पण आमची सवय नाही. कसे म्हटले सत्यशील भाऊ, दुसऱ्याचं टोपलं उचकायचं नाही. पण इथे आता दिवसेंदिवस जसं जसे दिवस जवळ येतील तसं टोपलं उचकावंच लागेल. कारण जनतेला माहीत नाही असं समजून ज्या तुम्ही गोष्टी करता त्या जनतेसमोर आल्याच पाहिजे. परंतु आजचा दिवस इतकाच देतो, कारण एकदम दिला तर चालणार नाही. कारण डॉक्टर मॅडमच्या हातात आता आपण सत्ता देतो आहे, बाबू भाऊंचं नेतृत्व आहे आणि म्हणून किती डोस द्यायचा तो तितकाच दिला पाहिजे. कारण अजून पुढे जायचं आहे आणि पुढे जात असताना या नारंगावमध्ये विविध विकास कामांच्या माध्यमातून काम होत असताना प्रत्येकाचा सन्मान हा राखला जाईल, हा विश्वास एक ताई तुम्हाला देते. कारण माझा विश्वास आहे की प्रत्येक महिलेचा सन्मान हा तिचा अपमान तो माझा अपमान असं मी मानते. माझ्या मुलीचा अपमान तो माझा अपमान असं मी मानते, मी समजते. माझ्या ज्येष्ठांचा सन्मान तो माझा सन्मान असं मी मानते. मग मी मानते म्हणजेच माझे सगळे असणारे या ठिकाणी नेतृत्व करणारा प्रत्येक वॉर्डातली महिला, प्रत्येक वॉर्डातला सदस्य त्याचं कुटुंब मानते असं आज आपण समजूया. आणि समजू आणि याचा अनुभव आपल्याला येईल. या ठिकाणी ब्राह्मण समाजाच्या नावाखाली जे बोलले गेल्या त्याबद्दल बोलू इच्छिते, आज बोलते. गॅस शेवदायनीच्या जीवावर एक निवडणूक काढली गेली ती मी या तालुक्यात या मतदारसंघात येण्याच्या आधी कटआउट लावण्यात आले, परंतु त्या काळात जनतेची फसवणूक झालात. आपण उपसरपंच झाला होता आणि मग त्या काळामध्ये ब्राह्मण समाजाने जे 10 लाख रुपये गोळा केले होते, ब्राह्मण समाज आत्ता पण स्टेजवर आला. कोणीतरी ब्रह्मे काकाला विचारा, कोणीतरी कुलकर्णींना विचारा की ती गॅस सौदाणी या महाराष्ट्राच्या पटलावर ना अजित पवारांच्या बारामतीमध्ये आहे ना आंबेगावमध्ये आहे, महाराष्ट्राच्या कोणत्याच नेत्याच्या गावात नसेल, पण नारंगावमध्ये झाली. निश्चितपणाने ब्राह्मण समाजाचा वाटा आहेच, परंतु सौरभराव सारख्या कलेक्टर सोबत बसून त्या आणण्याची धमक
ज्या कोणत्याही नेतृत्वाने केली नाही ती आशाताईंनी केली, ती साथ दिलीच. जर एवढं अज्ञान आपलं असेल तर कीव येते की जो निवडून आले तर मी त्यांना जाब विचारेल, रात्रीचं उठवेल, नाही तर लक्तरा वेसीवर टांगू. अरे असं नाही चालत, असं नाही चालत. असं कुठे होतं का? होतं का असं? होत नाही. एकदा तुम्ही ज्याला म्हटलं, ज्याला जे दिलं त्याला ती संधी दिली तर ती त्याचीच असते, ती आपली म्हणायची नसते. आणि मग एवढी वेळ का यावी, आधीच का एवढं बोलताय की त्याच्यानंतर आम्ही असं करू आणि तसं करू? मुळात तुमचा अभ्यास कच्चा आहे, अभ्यास कच्चा आहे. आपण परदेशात फिरलो, आपण खूप काही जेंटलमॅनगिरी केली असेल, परंतु ती आपल्या गावामध्ये किती आपण अवतरवली, किती केली, आपण इतकी पदं भूषवली, आपण त्याला पात्र ठरलो का याचा देखील विचार लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे, निश्चित केला पाहिजे. दुसऱ्याच्या लेकराला कार्टा म्हणायचं आणि आपल्या जो बाळा म्हणायचं ही प्रवृत्ती ठेवू नका. कौतुक करा. आम्ही जसं सांगतोय, जसं आता नानांनी सांगितलं, बाबू भाऊ सगळेच सांगतील, संपूर्ण मंचावर असणारे आणि तुम्ही सगळे साक्षीदार असाल, जो आमच्यासाठी, आमच्या ह्या असणाऱ्या नारंगावकरांसाठी जे आणेल त्याचं स्वागतच, त्याचं स्वागतच. तुम्ही पण म्हणताय आज राज्यात सरकार आहे, देवेंद्रजींचं आहे. कालच जेव्हा त्यांच्याकडे ऐकलं, जेव्हा त्यांना ऐकतो कुठेतरी पोटात गोळा येतो, कुठेतरी कळवळा येतो की अरे आपल्याकडे ती शक्ती नाही, आपण कुठेतरी कमी आहोत, आपल्यात का ती शक्ती नाही. कारण मी पाहिलं त्यांचं स्वभाव, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं, की जो माणूस या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री, तो व्यक्तिमत्व आज या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहतायत. पण ताकद तितकीच, गरिमा तितकीच, लोकांची आत्मीयता तितकीच, आरक्षणाबद्दल असणारा अट्टहास तितकाच. मग गेली 50 वर्ष जे झालं नाही त्याला मुहूर्तमेढ कोणी लावली असेल तर देवेंद्रजींनी लावली. त्यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने हायकोर्टामध्ये आरक्षणं टिकली आणि ती देखील थोडी नाही, जवळजवळ 18%. आणि मग अशा नेतृत्वाने जसं 2 पाऊल मागे आले, जसं 2 पाऊल मागे आले आणि मोठी झेप घ्यायची असं ठरवलं, त्याच पद्धतीने मी सांगू इच्छिते की बाबूभाऊने देखील ठरवलं की नारंगावर बऱ्याच लोकांचा जसा बोक्याचा डोळा लोण्यावर असतो तसा आहे, तर याचं संरक्षण ही जबाबदारी माझी आहे. मला या सगळ्यांचं संरक्षण करायचं आहे, सगळ्यांचं रक्षण करायचं आहे, नाण्याला तालुका सांभाळायचा आहे. पण मला ह्या सगळ्यामध्ये नारंगाव खूप हळुवारपणे जपायचं आहे, शिंपल्यातल्या मोत्याप्रमाणे जपायचं आहे. आणि म्हणून आज त्यांनी उपसरपंच ही धुरा सांभाळली आणि त्या ताकदीने सांभाळत असताना सरपंच ताईच्या कुठल्याही अधिकारावर गदा येणार नाही. त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे आणि त्यांनी जी डॉक्टर पदवी घेतलेली आहे त्या डॉक्टर पदवीचा उपयोग तुम्ही म्हणाल की खरोखरच एक महिला, जसं या ठिकाणी आम्ही सांगतोय की नाट्यगृह उभं राहणारच, अत्याधुनिक असं नाट्यगृह उभं करणारच, त्या ठिकाणी नवीन पिढीला प्रशिक्षित केलं जाणार, त्या ठिकाणी ही पंढरी तमाशाची पुन्हा एकदा वाजणार, गाजणार आणि महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या पटलावर जाणार. आणि त्याच्या मानकरी ही ग्रामपंचायत जी तुम्ही निवडून दिली आहे ती ठरणार. हा या ठिकाणी आम्ही घेतलेला संकल्प आहे, आम्ही घेतलेला संकल्प आहे आणि तो पुरा केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. या ठिकाणी निश्चितपणाने आपण पुन्हा पुन्हा भेटणार आहोत, पुन्हा पुन्हा बोलणार आहोत. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आम्हाला जी भेट दिली ती भेट इतकी अनमोल आहे, इतकी महत्त्वाची आहे की काम करणाऱ्याच्या पाठीवर थाप टाकली आणि त्याला लढ म्हटलं ना का तो त्याचे कष्ट विसरून जातो, तो पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागतो. हे 18 शिलेदार, मी 18 म्हणते लक्षात ठेवा, जुबेर सुद्धा आज त्या ठिकाणी आला आणि दुधात साखर मिसळावी तसा तो या सगळ्यांमध्ये आप्पा मिसळला. याचा अर्थ पूर्ण परिपाक झाला असं मी मानते. म्हणून सगळ्या समाजाचं असणारं कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व करण्याची क्षमता आमच्या या सर्वांकडे आहे.
आणि ती वाढवण्याची आपण फक्त आशीर्वाद द्या, लढ म्हणा, आम्ही लढायला आणि तुमच्यासाठी लढायला सुद्धा तयार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.